नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या बघा सर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? गावामध्ये बघा, ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, गावामध्ये बघा ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंच यांची असते। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, रासबिहारी बोस यांनी पहा इंडियन इंडिपेंडेंट लीग यांची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 3 पहा, रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, दादाभाई नेहरूजी यांनी पहा रास्त गोफ्तार या नावाचं वर्तमानपत्र हे सुरू केले होते। प्रश्न क्रमांक 4 पहा, 14 तोळे सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला? बघा, 14 तोळे सत्याग्रह हा खालीलपैकी कोणी केलेला सत्याग्रह आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहा 14 तोळे हा सत्याग्रह केला होता। प्रश्न क्रमांक 5 बघा, निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर राष्ट्रपती बघा हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक हे करत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, ग्राहक संरक्षण कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, सन 1986 बघा या वर्षीचा ग्राहक संरक्षण कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, गोदावरी आणि प्रवरा यांचा संगम बघा टोके या ठिकाणी होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? कृष्णा या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी पहा कृष्णा नदीचा उगम होतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रकांत मांढरे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चंद्रकांत मांढरे कला संग्रह खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कोल्हापूर या ठिकाणी पहा चंद्रकांत मांढरे कला संग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाऱ्याचा वेग मोजण्याचे परिमाण खालीलपैकी कोणतं? बघा, वाऱ्याचा वेग मोजण्याचा बघा परिमाण खालीलपैकी कोणतं आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर ॲनोमीटर या एककामध्ये बघा वाऱ्याचा बघा प्रामुख्याने या ठिकाणी वेग हा मोजला जातो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉलवर या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकणार आहात। प्रश्न क्रमांक 11 बघा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? बघा, बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने केलेली आहे? बघा, बंगालची फाळणी बघा लॉर्ड कर्झन यांनी पहा बंगालची फाळणी ही केली होती। प्रश्न क्रमांक 12 बघा,
होम रूल बघा होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा अड्यार या ठिकाणी बघा सन 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 13 बघा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 14 बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 7 एप्रिल बघा या दिवशी जागतिक आरोग्य दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती खालीलपैकी कोण असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 उपराष्ट्रपती बघा हे राज्यसभेचे या ठिकाणी पदसिद्ध सभापती असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव खालीलपैकी कोण असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील ग्रामसेवक हे बघा ग्रामपंचायतीचे या ठिकाणी सचिव असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा हेमलकसा बघा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यामधले या ठिकाणी स्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दाल सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा दाल सरोवर दाल आणि बघा उलर ही सर्व जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो टिळक महाराष्ट्र विद्यापीठ बघा पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती असते? राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या खालीलपैकी किती असते? बघा 250 बघा एवढी राज्यसभेची एकूण सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात मोठा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला तो कायदा आहे? बघा पहिला फॅक्टरी ऍक्ट हा कायदा बघा सन 1881 या वर्षी बघा पारित झालेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काँग्रेसमध्ये बघा फूट पडलेलं अधिवेशन खालीलपैकी कोणतं अधिवेशन आहे? बघा सन 1907 बघा सुरत या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये बघा फूट पडली होती. सन 1907च्या अधिवेशनामध्ये सुरतमध्ये या ठिकाणी भरले होते. या अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? बघा सरोजिनी नायडू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बघा बेरी हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? बेरी बघा जीवनसत्व ब च्या अभावी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर सॅम पित्रोदा बघा यांना भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा डॉक्टर होमी भाभा यांना बघा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय असंतोषाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना या ठिकाणी म्हटले जाते.
दुसरा क्रमांक पुढचा बघा, लोहगाव हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लोहगाव विमानतळ. बघा लोहगाव बघा हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा नंदुरबार हा जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा रत्नागिरी या जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो. तर हरिपूर बघा हे ठिकाण सांगली या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, सारिस्का हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सारिस्का बघा हे अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? लखनौ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मयूराक्षी हा भारतामधला महत्त्वाचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा मयूराक्षी बघा हा प्रकल्प तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पश्चिम बंगाल या राज्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? जमशेदपूर बघा हे औद्योगिक शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. जमशेदपूर बघा हे शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. दुसरा क्रमांक बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त बघा क्षेत्र असलेली मृदा म्हणजेच बघा रेगूर मृदा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, कान्हा वाघांसाठी प्रसिद्ध असलेलं बघा कान्हा नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेले बघा कान्हा बघा हे अभयारण्य बघा कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. दुसरा क्रमांक बघा, काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? काक्रापारा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा काक्रापारा बघा हा अणुऊर्जा प्रकल्प गुजरात या राज्यामधला तो प्रकल्प आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, पंचतंत्र या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. विष्णू शर्मा यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. दुसरा क्रमांक बघा, डांटे हा जगप्रसिद्ध महाकवी खालीलपैकी कोणत्या भाषेशी संबंधित? डांटे बघा डांटे बघा हे कवी इटालियन या भाषेशी संबंधित होते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? बघा ब्लास्ट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. तांदूळ या पिकावर पडणारा तो रोग आहे. दुसरा क्रमांक अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे? बघा अग्निजन्य या खडकापासून तयार होणारी मृदा म्हणजे बघा रेगुलर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, भुईमुगाच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? बघा भुईमुगाच्या उत्पादनामध्ये बघा प्रथम क्रमांकाचं राज्य म्हणजे गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. दुसरा क्रमांक पुढचा बघा, गुलमर्ग सोनमर्ग ही थंड हवेची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा गुलमर्ग सोनमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणे जम्मू काश्मीर या राज्यामधली थंड हवेची ठिकाणे आहेत. दुसरा क्रमांक पुढचा बघा, मांजरा ही नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम बघा मांजरा ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. मांजरा ही नदी बघा बीड या जिल्ह्यामध्ये उगम पावते. दुसरा क्रमांक पुढचा बघा, दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. कोल्हापूर हा जिल्हा बघा दूधगंगा प्रकल्पाचा फायदा होणारा जिल्हा आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा, उत्तर आफ्रिकेमधील वाळवंटी प्रदेशाचं नाव खालीलपैकी काय आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सहारा वाळवंट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रूरकेला हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रूरकेला बघा, रूरकेला लोहपोलाद कारखाना ओरिसा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समानतेचा हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला अधिकार आहे? समानतेचा हक्क बघा, समानतेचा हक्क बघा कलम 14 ते 18 मध्ये बघा समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काचेला गडद निळा रंग देण्यासाठी खालीलपैकी कोणते ऑक्साईड प्रामुख्याने वापरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा हवेमध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा सर्वात जास्त द्रवणांक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 पारा या ठिकाणी बघा सर्वात जास्त द्रवणांक आहे. प्रश्न क्रमांक मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा 14 या ठिकाणी बघा मानवी चेहऱ्यामध्ये हाडांची एकूण संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम हे जीविताची हमी देते? बघा जीविताची हमी देणारा बघा कलम या ठिकाणी बघा 21 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटना म्हणजे पंचायत राज हा विषय खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आहे? बघा पंचायत राज हा बघा भाग 9 मध्ये बघा या ठिकाणी पंचायत राज या ठिकाणी विषय आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, मी नास्तिक का आहे हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मी नास्तिक का आहे भगतसिंग यांचा या ठिकाणी ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1904 या वर्षी बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक गीतांजली या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी गीतांजली हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे गीतांजली? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रवींद्रनाथ टागोर यांनी बघा लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 1 इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असेच बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF पाहिजे असेल तर, आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आणि बाकी सर्व IMP PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.